HM घाटमाता नूर. आदरणीय सावित्रीबाई त्यांनी ही जी क्रांतीची ज्योत पेटवली, अशीच एक क्रांतीज्योत आपल्या या लाल मातीतून बेनापूर गावातून पुढं एक्साईज सब इन्स्पेक्टर पदावरती विराजमान झाली. अशा या अतिथी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येथे लाभलेले आहे. मी त्यांना विनंती करतो की आपलं मोलाचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी द्यावं. सन्माननीय व्यासपीठ, आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष हसबे साहेब, सत्कारमूर्ती जाधव सर, तसेच सर्व उपस्थित इथे मान्यवर आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, प्रथम माझी ओळख करून देईन. माझं नाव मनीषा लता नामदेव शिंदे, बेनापूर गावची आहे आणि MPSC तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेमधून माझे एक्साईज सब इन्स्पेक्टर यापदी निवड झाली आहे. तर आज इथं बोलवल्याबद्दल पहिल्यांदा ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे धन्यवाद. कारण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मला वेगवेगळ्या ठिकाणाहून बोलवतात, पण हा जो टर्निंग पॉईंट आहे 10वीचा, तो खूप महत्त्वाचा असतो. इथून तुम्ही कॉलेजला जाणार, तिथून तुम्ही तुमचे करिअरचे क्षेत्र निवडणार. ठरवले असतील तुम्ही भरपूर काही, कोण इंजिनिअरिंगला जाणार असेल, कोण मेडिकलला जाणार असेल, कुणाला स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं असेल, पण इथून जर वळण नाही मिळालं तर तुमचं करिअर पूर्ण डिस्टर्ब होतं. आता मी MPSCमध्ये आली आहे, तर हे काही मी 10वी ठरवलेलं नव्हतं, हे मी 12वीमध्ये ठरवलेलं आहे की मला MPSC करायचे. तर तुम्ही सर्वांनीही आधी ठरवून घ्या की तुम्हाला काय करायचं आहे. ते योग्य वळण मिळालं नाही तर तुम्ही भरकटत जाल आणि शेवटी काहीच पदरात पडणार नाही. तर आधी मी माझा प्रवास सांगेन की मी कसं मिळवलं हे सगळं, पण तुम्ही सगळे बोलताना मला काय बोलायचं होतं ते मी विसरून गेली आहे, कारण इतके छान बोलता तुम्ही. कारण पहिल्यांदाच ऐकले की 8वीच्या विद्यार्थ्यांना अश्रू अनावर होत नाही आहेत 10वीचे विद्यार्थी जाताना. कारण आम्हाला खूप आनंद व्हायचा की आमची 10वीची बॅच जाते, कारण आता आमचंच राज्य असं आम्हाला वाटायचं. पण ही पहिली बॅच बघितली जिथं 8वीच्या विद्यार्थ्यांना दुःख होते 10वीचे विद्यार्थी निघाले. म्हणजे चांगला जिव्हाळा लावला आहे तुम्ही. आणि दुसरी म्हणजे मला म्हणजे पहिल्याच भेटीत माणसं ओळखता येतात, हे माझी स्किल आहे. आणि मी तर काही विद्यार्थी असे रिकग्नाईज केलं की हां खरंच मला वाटलं त्यांच्याकडे बघून की ह्यांच्यामधील कोणतरी 40 DYSP होईल, PSI होईल, गव्हर्नमेंट जॉबमध्ये जाईल. तर असं विशिष्ट नाव नाही सांगणार, नाव लक्षात आहेत माझ्या, तरी पण नाही सांगणार कारण सगळेच चांगले आहेत. तरी पण ते बक्षीस वितरण सुरू होतं त्यावेळेस असं वाटलं की 2-3 मुलंच निम्मी बक्षिसं घेऊन गेली. शिकलगार साहेब, त्या मनीषा मॅडम, इकडं त्या सानिका एक होत्या, निम्मी बक्षिसं ह्यांनाच मिळाली. कसं असते, सर्वमधून साधारणमधून असाधारण व्हायचा हा प्रवास खूप अवघड असतो. आणि छान वाटलं की म्हणजे निम्म्यानेच बक्षिसं नेली. आणि 2 गोष्टी, एक की काही जण क्रीडा क्षेत्रात चांगले आहेत, कोणाला कॅरममध्ये बक्षीस मिळालं. तर मी लहान होते पहिली म्हणजे तेव्हा मी स्पोर्ट्समध्ये पण ट्राय केला होता. तेव्हा मला कळालं की आपलं काही हे फील्ड नाही आहे. परत मी अभ्यासात चांगली होती तर मी पहिल्यापासून अभ्यासच लावून धरला होता. आता तुम्हालाही माहिती आहे तुम्ही कशात चांगला आहे. तुम्ही जर स्पोर्ट्समध्ये चांगला असेल तर ते क्षेत्र सोडू नका. तुम्ही जर अभ्यासात चांगला असेल तर तेच लावून धरा, भरकुटं नका. आता दुसरी गोष्ट, कॅरममध्ये किंवा चेसमध्ये ज्यांना प्राईज मिळालं त्यांचा फोकस खूप छान असणार आहे. आता एकच व्यक्ती होती इथं, नाव नाही लक्षात माझ्या, जिला स्पोर्ट्समध्ये पण मिळालं आणि आय थिंक कॅरम का चेसमध्ये पण मिळालं. ती ऑलराऊंडर असेल, तिला दोन्हीकडे पण मिळालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळे इथं पेपर घेऊन बोलले, भाषण दिले. फक्त एक अनुष्का होती जिनं विदाऊट पेपर ती बोलली. तिचा कॉन्फिडन्स लेवल चांगला असेल. ह्या गोष्टी असतात ज्या दुसऱ्यांना कळतात पण त्या तुम्हाला कळायला पाहिजेत. ह्या गोष्टी मला माझ्याबद्दल खूप आधी कळल्या होत्या की मी अभ्यासात खूप चांगली आहे, माझ्यात हार्डवर्क करण्याची क्षमता भरपूर आहे. त्यामुळे मी ती कधीच सोडली नाही आणि मला त्याचं फळ 2020ला मिळालं. तर आता 1ली ते 5वीपर्यंत शिक्षण, आणि हो माझं सर्व शिक्षण हे इंग्लिश मिडियममधून झालेलं आहे. आता तुम्हाला वाटेल इंग्लिश मिडियममधून शिकलात मॅडम म्हणून इथंपर्यंत पोहोचल्यात, तर MPSCचं सर्व शिक्षण मी मराठीतून केले.
तर इंग्लिश मिडियममधून का शिकले, तर आमच्या आईवडिलांची इच्छा होती की मुलांनी खूप चांगलं शिक्षण घ्यावं. आता मी त्या काळात इंग्लिश मिडियममधून शिकणं हे खूप अवघड काम होतं, की तिथं शाळाच नव्हत्या एवढ्या जास्त. तर 1ली ते 5वी 7वीपर्यंत शिक्षण हिमाचलमध्ये इंग्लिश मिडियममधून, त्यानंतर 7वी ते 10वीचं शिक्षण विट्यामध्ये मॉडर्न एज्युकेशन सोसायटीला, ते पण इंग्लिश मिडियममधून. 11वी 12वी इस्लामपूरला KRP कॉलेजला, आणि BSc माझी झाली आहे बळवंत कॉलेजला. आता हे सगळ्यात जास्त शॉकिंग आहे, ते सांगेन नंतर. आणि त्यानंतर झाली MSc माझी YC इन्स्टिट्यूट सातारामधून. त्यानंतर मी MPSCचा प्रवास सुरू केला. आता बळवंत कॉलेज का, सगळ्यात टॉपच्या कॉलेजमधून मी शिकली आहे पहिल्यापासून इंग्लिश मिडियम, मग बळवंत कॉलेजच का, तर झालं असं की 11वी 12वीला पहिल्यांदाच बाहेर हॉस्टेलला ठेवण्यात आलं. आणि ज्यांना घरची सवय असते त्यांना बाहेर अभ्यास होत नाही, आणि माझा अभ्यासच झाला नाही 11वी 12वीला. म्हणजे सारखं असं वाटायचं की घरी जावं, मेसचं खाणं नको, घरच्यांची सवय झालेली असायची, घरी जी अभ्यासाची जागा असते त्याची सवय झालेली असते. त्यामुळे मला 12वीला मार्क्स कमी मिळाले, 60% होते फक्त. आणि असं आहे की 1ली ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत 90%चा आकडा हल्लेला नाही आहे, फक्त 12वी तर 60% आहेत. तर 60% मिळाल्यानंतर इंजिनिअरिंगला कुठेच ॲडमिशन मिळेल ना, म्हणजे मला ज्या कॉलेजला पाहिजे होतं. तर घरातली म्हणली की आपण सांगलीच्या वालचंद कॉलेज, म्हणजे जिथं BSc आहे, BSc करायचं ठरलं होतं, तर तिथं घेऊया. नाही म्हणलं, जर 12वीत कमी मिळालं तर ती चूक माझ्याकडून झाली आहे, त्याची शिक्षा मी भोगलीच पाहिजे. मला वाटलं की बळवंत कॉलेज हे चांगलं कॉलेज नाही असं मला सांगितलं होतं. पण जेव्हा मी कॉलेजमध्ये गेले, ॲडमिशन घेतलं, तेव्हा मला एक गोष्ट जाणवली, जेवढी शाळा मोठी असेल, जेवढी तुम्ही सिटीमध्ये जाल, तिथं शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं कुठंतरी कमजोर असते. शिक्षक तुमच्याकडे व्यक्तिगत लक्ष देत नाहीत. पण जिथं तुम्ही खाली, म्हणजे आता बळवंत कॉलेज ग्रामीण स्तरावरचं कॉलेज आहे, तिथं शिक्षक तुम्हाला स्वतःहून लक्ष देतात. त्या लॅबोरेटरीमध्ये प्रत्येक इन्स्ट्रुमेंट हाताळण्याची तुम्हाला परमिशन असते. मोठ्या कॉलेजमध्ये आता मी MScमध्ये शिकले तर दुरूनच दाखवतात की हे असं करतं, वर्क ते तसं करतं. पण बळवंत कॉलेजमध्ये प्रत्येक शिक्षकांची ओळख आहे मुलांची, प्रत्येक शिक्षक आवर्जून सांगतात. आणि ह्या शाळेचा, इथं तुम्ही शिकताय, ह्याचा पण हाच गुणधर्म असणार आहे की इथल्या शिक्षकांचा आणि मुलांचं कनेक्शन खूप चांगलं असणार आहे, आणि ते बोलण्यातून पण दिसते. त्यामुळं तुमची साथ ह्या शाळेशी कधीच सोडू नका. आणि स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे की जन्म आणि मृत्यूच्या मध्ये कुठंतरी समाज असतो, आणि समाजाचं तुम्ही देणं लागता. त्यामुळे तुम्ही भलेही पुढे कुठल्याही क्षेत्रात जावं, पण वळून तुम्हाला या शाळेत यायचंच आहे. परवा सरांचा फोन आला की असं असं कार्यक्रम ठेवला आहे, मी तिथं बाहेरगावी होते, तर मी लगेच हो म्हटलं, कारण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे म्हटल्यावरती मी कधीच नकार देत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जॉब करते, MPSCचा अभ्यास करते पुढचा, अजून जी पोस्ट मला पाहिजे महसूल खात्यातली त्याच्यासाठी मी अजून प्रिपरेशन करते. आणि प्लस म्हणजे शनिवार आणि रविवारी मी MPSCच्या विद्यार्थ्यांचे क्लास पण घेते, आणि ते विदाऊट पैसे देऊन, म्हणजे मी त्याच्यासाठी काही पेमेंट घेत नाही. का तर समाज आहे, समाजाचं देणं आहे. मी कुठंतरी मी जॉब करते त्याचा मी पेमेंट घेणारच आहे, पण कुठंतरी मी फ्री ऑफ कॉस्ट समाजाला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून ते लेक्चरशिप करते. तर तुम्हीही उद्या कुठेही जाल तर या शाळेशी तुमचं घट्ट नातं असायला पाहिजे. तर असं झालं की MPSCचा डिसिजन घेतला मी. आता सांगली जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात समृद्ध भाग आहे, त्यात विट्यात साईडला तुम्ही जन्माला आला म्हणजे तुम्ही सर्वात चांगल्या ठिकाणी जन्माला असं म्हणतात. कुठे जरी बाहेर गेलं म्हटलं की तुम्ही कुठल्या मॅडम, तर विट्याच्या, अच्छा ते सोन्या चांदीच्या भागातल्या का, असे म्हणतात. म्हणजे ती ओळख आहे आपल्या भागाची. आणि चांदीचा चमचा म्हणतो ना आपण, तोंडात घेऊन जन्मलेला असतो आपण, तशीच परिस्थिती माझी आहे. घरी पैसे मागितले शिक्षण घेताना की 5 मागितले का 10 यायचे. त्यामुळे पैशाची अडचण मला कधीच नाही आली. पण अभ्यास किंवा ज्ञान हे क्षेत्र असं आहे की जिथं पैसे उपयोगाचे पडत नाहीत. तुमचे कष्ट, तुमचा अभ्यास हे महत्त्वाचं असते. त्यामुळे कुणाला पैसे कमी असतील तर याचा समज हा नाही आहे की तुम्ही आयुष्यात सक्सेस नाही होणार. ह्याचा पैशाचा आणि अभ्यास करण्याचा आणि करिअर घडवण्याचा काही एक संबंध येत नाही. मी आजपर्यंत शिकली आहे विदाऊट डोनेशन, कुठेच मला पैसे खर्च करावे लागलेले नाही आहेत. सगळ्यात कमीत कमी ह्याच्यातून मी बाहेर पडली आहे. तर आता MPSC करायचा डिसिजन झाला. माझ्याबरोबरच्या मुलींची BScमधूनच लग्न झालेली आहेत, ठीक आहे. माझ्या पुढेही प्रश्न होता की आपण काय करायचं, तर BSc केली, MSc केली, MScपर्यंत परत MSc का केली, MPSCच करायची होती. तर दुसरा ऑप्शन होता तो, जर MPSCतून मी सुटलेच नाहीत तर काय, तर मी लेक्चरशिप करणार होते.
तर मग MPSC करायची ठरवली. 2018ला PSIची पोस्ट भेटली मला, पण मी ती पोस्ट सोडली आहे. मी पोस्ट घेतलेली नाही PSIची, कारण मला ते फील्ड नको आहे. मग परत मी एक्साईज 2019चा एक्झाम दिली. 2019ची एक्साईजच्या एक्झामला 3 लाख फॉर्म आले होते. 3 लाख म्हणजे तुम्हाला सांगते की हे क्षेत्र किती अवघड आहे. 3 लाख फॉर्म होते आणि जागा किती असतील एक अंदाजा? जागा होत्या 33. त्यात मुलींचं रिझर्वेशन. मुलींच्या जागा किती असतील? होत्या 5 जागा मुलींना. ठीक आहे. फॉर्म किती होते? 3 लाख. आणि असं झालं होतं की त्यावेळेस मी सगळ्याच परीक्षांना पास झाले होते. क्लास 1ची पण एक होती, जुलैमध्ये होती, त्याला 19 मार्क्स कमी पडले इंटरव्ह्यूला. परत इन्कम टॅक्सची होती, ती पण गेली. मंत्रालयाची होती, ती पण गेली. उरली एक्साईजची. टेन्शन खूप होतं की सगळ्याच परीक्षा गेल्या, एक्साईजची तर निघेल का. आणि घरातल्यांनी सांगितलं की हे शेवटचं वर्ष नाही तर बॅग घेऊन घरी यायचं. मग आता करायचं काय? राहिलेला 1.5 महिना अभ्यास. एक्साईजचा असा आहे की त्यामध्ये सगळे कायदेच आहेत, सगळे लॉ आहेत आणि ते इतके अवघड आहेत की ते पाठ करेपर्यंतच विसरून जातं मागचं. तर मग झालं असं, 3 लाख फॉर्म 33 जागा. आणि MPSCचा अभ्यास सुरू करताना एक असतात ना, म्हणजे म्हणतो ना आपण नेगेटिव्ह वृत्तीची माणसं असतात, नकारात्मक, तशी एक व्यक्ती भेटली होती. मुलगा होता तो. आणि ते म्हटले की मॅडम तुम्हाला काय अवघड आहे MPSC करणं? मी म्हटलं का? तर म्हटलं की मुलींना 33% आरक्षण आहे ना MPSCत, मुलींना आरक्षण आहे, तुम्ही सहज पास व्हाल. कुठं तर ते डोक्यात होतं की लोकांची वृत्ती कशी असते एका मुलीकडे बघण्याची, की 33% आरक्षण आहे, फ्रीमध्ये होऊन जाईल, असं तसं. मुलींना कमी लेखण्याचा हा प्रकार होता. त्या दिवशी ठरवलेलं की कुठलीही पोस्ट काढेन ती ओपनच्या बॉईजमधूनच काढेन. म्हणजे ओपनच्या बॉईजचा कट ऑफ MPSCमध्ये टॉपचा असतो. मुलींच्या कट ऑफमध्ये आणि मुलांच्या कट ऑफमध्ये 50 मार्क्सचा फरक असतो. तर ठरवलं होतं की ओपन बॉईजचंच कट ऑफ क्रॉस करायचं. तर झालं असं, एक्झाम झाली, 33 जागा होत्या, 5 जागा मुलींना होत्या. प्रिलियम्स झाली. प्रिलियम्स झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न उभारला आणि 1 जागा मुलींची कमी झाली. उरल्या किती जागा? 4 जागा. परत कोर्टात केस गेली आणि उरल्यात 3 जागा. आता टेन्शन आलं की 3 जागा आहेत. 3 लाख फॉर्ममधून पुढे गेल्या होत्या. एक 5,000 जण सिलेक्ट केली होती त्या 3 लाखमधून मेन्ससाठी. तर आता प्रश्न उरला की आपण त्या 3मध्ये बसू का? बरं जाऊ दे, विचार करायचा नव्हता, फक्त पर्याय होता अभ्यास करण्याचा. अभ्यास चांगला केला. म्हणजे असा अभ्यास केला होता की माझ्या शेजारीची मैत्रीण झोपायची, ती सांगायची की मी रात्री कलमच आठवत असते, बोलत असते, कलम 47, कलम 105 असं. ती झोपायचीच बंद झाली होती. म्हणली की तुझी पाठ व्हायची नाही पण माझी पाठ होती. अशी इतका अभ्यास केला होता की सतत अभ्यासात, उठता बसता अभ्यासात. चहाला गेली तरी ती कलम पुढं. परत जेवताना पण तेच आठवायचं. इंग्लिश लँग्वेजचा पेपर असतो, डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच, सतत तेच डोक्यात. आणि झालं असं, पेपर गेले चांगले. मुंबईला होते दोन्ही पेपर दिले चांगले. आणि पेपर झाल्यानंतर पेपर अजिबात उघडला नाही. MPSCची मुलं काय करतात, पेपर झाला की गुगलवरती सगळे क्वेश्चन सर्च करतात आणि आन्सर की दुसऱ्याच दिवशी काढतात. हे काम आपलं नाही आहे. माझं काम होतं अभ्यास करणं. मी पेपर बंद करून ठेवला. काय रिझल्ट यायचा आहे तो यायचा आहे, बघू म्हटलं. पेपर चांगला गेला होता. रिझल्ट लागला 16 जुलैला. 2020ला लागला. 2019ला पेपर झाला होता. 2020ला रिझल्ट लागला. मुलांचा कट ऑफ होता 130. किती होता? 130. मुलींचा होता 126. आणि मला मार्क्स होते 140. आणि झालं असं होतं की ह्या 3-4 वर्षामध्ये सगळ्या परीक्षा अशा 1 मार्कनं जायच्या, 2 मार्कनं जायच्या. आणि सगळ्यात वाईट ही गोष्ट होती की निकाल जेव्हा गेले तेव्हा मी घरीच असायची. आणि तिकडून फोन रिझल्ट यायचा आणि घरातल्या अशी साईडला बसायची. मी सांगायची नाही मी फेल झाले. म्हणजे ते खूप घाण असतं. एकतर तुम्ही फेल होणार, ते पण घरातल्यांच्या समोरच सांगायचं की मी फेल झाले. आणि रिझल्ट लागला 16 जुलैला. MPSCची डेट फिक्स नसते रिझल्टची, ऑन द स्पॉट रिझल्ट टाकतो. 16 जुलैला मी किचनमध्ये होते आणि फोन आला आणि फोन रिसीव्ह केला. आमच्या घरातल्यांना माहीत होतं की ह्या आसपास रिझल्ट लागणार आहे. आणि जसा फोन आला तशी अवतीभोवती सगळी उभा राहिली घरातली आणि मी मध्ये होते. आणि तिकडून फोन आला की आता पास झाले. मला माहीत होतं की मला मार्क्स चांगले आलेत, आपल्याला मार्क्स आधीच कळतात. तर मला माहीत होतं की पास तर होणार आहे. पण तिकडून आवाज आला की मॅडम तुम्ही महाराष्ट्रात पहिल्या आल्या. आणि मी खालीच बसले. खाली बसले. तशी घरातली आता तू परत नापास झालीस? तर मी म्हटलं नाही मी पहिली आली. असं ते सांभाळण्यातच मला 10 मिनिटं गेली स्वतःची. तर म्हणजे सांगायचं एक काय, मी स्वतःला एक प्रॉमिस दिलं होतं की मी ओपन बॉईजचा कट ऑफ क्लिअर करणार. पण मी ओपन बॉईजपेक्षा 7 मार्क्स जास्त लीड घेतली.
आणि आत्ता मी एक्झाम देते ना, तर त्या एक्झामनंतर एकाही कट ऑफमध्ये म्हणजे ओपन बॉयचा जो आत्ता एक एक्झाम दिली आहे मी महसूल खात्यासाठी क्लास 1साठी, तर त्याचा कट ऑफ लागतो 210 म्हणजे 210 कट ऑफ लागतो. त्याची पहिली आन्सर की आली आहे, त्याला मला मार्क्स मिळाले 250. म्हणजे त्या रेंजमध्ये अजून तर माझ्या जवळपास कोण नाही आहे. ठीक आहे. आणि अशी एक्झाम झाली ना, सगळी मला विचारायला येतात की मॅडम तुम्हाला मार्क्स किती आहेत. ते कशासाठी, तर ते माझ्या मार्क्सवरून अंदाजा लावतात की आयोग कितीचा कट ऑफ लावेल असं. म्हणजे तो वेगळाच आनंद असतो की आपण इतकं भारी अभ्यास करतो की जेवढा कट ऑफ लागायचा त्याची लीड घेतो आपण. ठीक आहे. म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य काय, जे ठरवलंय ते जेव्हा इम्प्लिमेंट होतं आणि त्याचा रिझल्ट मिळतो त्याचा आनंद सांगण्याच्याही पलीकडचा असतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता तुम्ही वेगवेगळे करिअर कराल तर करिअर करा. आता यामध्ये किती जणांना MPSC करायचे, म्हणजे गव्हर्नमेंट जॉबमध्ये UPSC MPSC किती जण जाणार आहेत. कॉन्फिडन्स नाही लेवल नाही आहे का. बरं, तुमच्या संस्थेचं बीजवाक्य काय काय काय. छान, म्हणजे हे तर माहिती आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला खूपच चांगलं शिक्षण देतात हे कळतं, कारण खूप जण त्यांच्या शिक्षण संस्थेचं बीज वाक्यच माहीत नसतं. बरं, किती जण करणार MPSC. बरं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. MPSC करणार आहे ना, तर आधी चांगलं ग्रॅज्युएशन करा. ग्रॅज्युएशनच्या 3ऱ्या वर्षाला असतानाच पहिला फॉर्म भरायचा. MPSCमध्ये आता अटेम्प्ट आहेत 5 अटेम्प्टमध्ये तुम्ही पास झाला तर ठीक, नाहीतर आउट. पहिला अटेम्प्ट MPSC लास्ट इयरला असतानाच द्यायचा, प्रिपरेशन न द्यायचा. आणि असं करू नका MPSC करणार आहे म्हणून आर्ट्सला ॲडमिशन घ्यायचं, ही सगळ्यात मोठी चूक आहे. आर्ट्सला ॲडमिशन घेणं, आर्ट्सला ॲडमिशन घेऊ नका. मी आर्ट्सला कमी नाही लेखत, पण जो माणूस सायन्समधून शिकतो ना तो सगळीकडूनच हुशार होऊन निघतो. त्याचं इंग्लिश चांगलं असते, त्याचं हिस्ट्री चांगलं असते. ऑल ओव्हर डिरेक्शननं विचार करायचा. तुम्ही इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, पण सायन्स स्ट्रीम सोडू नका, आर्ट्समधून जाऊ नका. MPSC करायची आहे तर आर्ट्स व्हायला पाहिजे, हे पहिलं चुकीचं गृहीतक आहे. त्यामुळे आर्ट्सला जाऊ नका. पहिला अटेम्प्ट हा ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरलाच द्या. आणि ज्यांना स्पोर्ट्समध्ये आता जे बक्षीस दिलेत त्यांनी तर MPSC करावीच. बघूनच कळतं की कोण काय होणार आहे, आणि त्यात तुमच्यात गट्स दिसल्यात मला, म्हणून सांगते. आणि स्पोर्ट्सचा कोटा खूप कमी लागतो. फॉर एक्झाम्पल, जर 50 मेरिट लागलं तर स्पोर्ट्सवाल्यांचा फक्त 18 मेरिट असते. फक्त तुम्हाला कुठं जायचं आहे, वरच्या लेवलला जायचं आहे स्पोर्ट्समध्ये अभ्यास करत करत. त्यामुळे ते सोडू नका. दुसरी गोष्ट की MPSC का करायची, मला हा प्रश्न सतत विचारतात की तू प्रायव्हेट जॉबमध्ये का गेली नाही. प्रायव्हेट जॉबमध्ये पेमेंट जास्त आहेत, गव्हर्नमेंट जॉबमध्ये कमी आहेत. त्यापेक्षा एक 10-20 हजाराचा फरक पडतो. तर मला विचारलं गेलं प्रायव्हेट जॉबमध्ये का नाही गेली, तर माझं उत्तर ह्यासाठी एक आहे की स्वतःची तर स्वप्न पूर्ण करायचीच आहेत, पण त्याबरोबर इतरांचीही स्वप्न पूर्ण करायची आहेत तुम्हाला. हे जेव्हा तुम्ही आयुष्यभर कराल त्याच्यापेक्षा जास्त मोठं समाधान कुठलंच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, पहिल्यांदा मी म्हणजे जेव्हा MPSC सुरू केली होती तेव्हा लेवल ऑफ कॉन्फिडन्स खूप कमी होता, म्हणजे आत्मविश्वास कमी असतोय. आता जर मी कसे करते, जिथं जाते बोलायला तिथं आधी सांगते की विद्यार्थ्यांना तुमचे काही प्रश्न आहेत का विचारा. ठीक आहे, तर तुम्ही आता विचारणार नाही कारण तुमचा आत्मविश्वास कमी असेल. तर आत्मविश्वास वाढवा, त्यासाठी काय करायचं, भरपूर पुस्तके वाचायची. मला विचारलं गेलं होतं जेव्हा मी पास झाले होते तर तुमच्या यशाचं सगळ्यात मोठं कारण काय, सगळ्यांनी विचारलं होतं. मी अभ्यास करते, हार्डवर्क करते, त्यात काय विषय नाही आहे. म्हणजे एक सांगायचं म्हणजे आमच्या गावात ज्ञानेश्वरीचं पारायण बसतं. ज्ञानेश्वरीच्या पारायण जिथं बसतं त्याच्याजवळच माझं घर आहे. तो माईक आमच्या घरात लावला असंच वाटतं, इतका आवाज येतो. आणि त्यावेळेस माझे BSCचे पेपर सुरू होते आणि ते सतत सुरू असतो ना माईक, कीर्तन वगैरे सुरू असतं. तर मी BSCचा अभ्यास जेव्हा कीर्तन बंद व्हायचं 11 ते 4 करायचे. पहाटे काकड आरती असते ना, तोपर्यंत 11 ते 4 त्यामध्ये कंटिन्यू करायचं. म्हणजे ते गणपतीच्या डान्समध्ये, गणपती विसर्जनाला मुलं कशी डान्स करतात, अवतीभोवती कोण बघते काही कळत नाही, त्यांचाच ताल सुरू असते. मी अभ्यास करताना तशी असते, मला भानच नसते माझ्या अवतीभोवती कोण आहे, फक्त मी आणि माझा अभ्यास. ठीक आहे, तर तो तुम्हाला तसा करायचा आहे. तर काय झालं होतं, MPSCचा अभ्यास करताना इतकं म्हणजे सतत अभ्यास असं वाटायचं की ब्रेक पाहिजे. ठीक आहे, पण मी थांबले तर जग नाही थांबणार आहे. मी अभ्यास करायचं सोडून दिलं तर माझ्याबरोबर जे 1,00,000-2 लाख बसणार ते तर अभ्यास सोडून द्यायचं नाहीत. तर मला सतत असं वाटायचं कुठंतरी जग थांबावं आणि हा MPSCचा अभ्यास थांबावा. आणि बरोबर त्यावेळेस कोरोना आला आणि लॉकडाऊन लागलं आणि सगळ्यांचाच अभ्यास थांबला. म्हणजे कोरोनात लॉकडाऊन लागल्याचा सगळ्यात जास्त आनंद मला होता. पण मी काय केलं त्यावेळेस,
मला वाटते एक 20 ते 30 पुस्तकं मी वाचून काढलेली आहेत, ठीक आहे, अवांतर वाचनाची. त्यामुळे ते इंग्लिशची आहेत, मराठीची आहेत. तर आता सांगायचं काय, तर मला विचारलेलं की रिझल्ट आल्यानंतर तुमच्या ह्याचा सगळ्यात मोठा फॅक्टर कुठला आहे यशाचा. तर आता तो फोन आहे. हा सप्टेंबर 2000, आता किती सुरू आहे 22, हा सप्टेंबर 2021 मध्ये घेतलेला फोन आहे. ह्याच्या आधी माझ्याकडे फोन कुठला होता, तो छोटा असतो ना, तो फोन होता. नो व्हॉट्सअप, नो इंस्टाग्राम, नो फेसबुक. अजूनही तुम्ही मला शोधायला गेला मी कुठंच सापडत नाही. मी सोशल मीडिया वापरतच नाही. राहिला प्रश्न, मला असं सांगितलं होतं की अभ्यास करताना सोशल मीडियाचा वापर होतो गुगलचा. मैत्रिणीचा घ्यायचा, 15 मिनिटं वापरायचा आणि द्यायचा परत. असं नव्हतं की मला कोण फोन घेऊन देऊ शकत नव्हतं किंवा मी स्वतः फोन घेऊन दे, अशी कंडिशन नव्हती. इकॉनॉमिक कंडिशन वाईज स्ट्रॉंग. तर मग का फोन घेतला नाही, तर ह्या फोनचे तोटे भरपूर आहेत. तुम्ही विचार करा, आता असतील ना सगळ्यांकडे फोन, रात्री झोपताना झोप लागते का लगेच? नाही लागत. तुम्ही ते फोनवर बघत बसता ना, कोणाचे स्टेटस बघ, आपले फोटो काढ. रिझल्ट लागल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर वेगवेगळ्या जणांचे फोन आले आणि सांगितलं की फोटो देता का मॅडम, स्टेटसला ठेवायचा आहे. माझा होता नोकिया, एक सुद्धा सेल्फी जाऊ दे, एक सुद्धा फोटो नव्हता माझा फोनमध्ये. मग ते जुने शोधून कुणाच्या तर लग्नातले फोटो काढून त्यांनी स्टेटसला टाकले होते. म्हणजे इतकं मी अभ्यासात स्वतःला गुंतवून घेतलं होतं. आता हा फोन घेण्याचं कारण म्हणजे आता मला माझ्या जॉबमुळं व्हॉट्सअप वगैरे लागतंच त्यामुळे. तर पहिली गोष्ट, जर तुमच्याकडे अँड्रॉइड असतील, मी म्हणेनच चांगल्या कामासाठी उपयोग करा, पण शक्य तितपत घेऊच नका, टाळा ते. खूप वाईट गोष्ट आहे फोन. म्हणजे जितकी चांगली आहे तितकीच वाईट आहे, पण ह्या घडीला तर तुम्हाला नको आहे. त्यामुळे फोनचा वापर करू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचं अंतिम ध्येय मिळत नाही तोपर्यंत, ठीक आहे. दुसरी गोष्ट, काय करावं आणि काय नाही करावं. आता तुम्ही म्हणाल की मी पहिल्यापासून खूप सिन्सिअर आहे वगैरे, खूप अभ्यास केला असेल, तर अशी गोष्ट नाही आहे. आता इथं मी आले होते, मला माझ्या शाळेतले दिवस आठवले. हे जे लावलेत ना पोस्टर्स, आम्ही शाळेत होतो ना, तर हे जे पोस्टर्स लावलेले असायचे हे आम्ही बघून ठेवायचं की हां आता समजा तिथं भागाकार आहे किंवा इथं प्राण्यांचे वर्गीकरण, तर हे आम्ही अभ्यासच करायचं नाही, कारण पेपरात जर प्रश्न पडला तर तेच बघायचे आणि लिहायचे. असा आगाऊपणा आम्हीही केलेला आहे. त्यामुळे आम्ही खूप सिन्सिअर होतो म्हणून आम्हाला हे भेटलं असं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टाईमपास कमी करायचा, बोलण्यात वेळ कमी घालवायचा. म्हणजे आपण म्हणतो ना गप्पा गोष्टी वगैरे, ह्या गोष्टी, कुणाचं तर मागं बोलणं, काढून घेणं, या गोष्टीमध्ये आपण आपलीच एनर्जी वाया घालवतो. या गोष्टी कधीच करायच्या नाहीत. दुसऱ्या गोष्टी म्हणजे गाणी ऐकतं का, म्हणजे आता मी सांगते, मी गाणी अजिबातच ऐकत नाही. कारण का, अभ्यास करताना ती वाचतात, माइंडमध्ये परत रिकॉल. तुम्ही एक सकाळी गाणं म्हणा, दिवसभर तेच गाणं तोंडात असते की नाही. तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत. काय मॅडम सांगतात गाणी ऐकायची नाहीत, छोट्या गोष्टी आहेत, खरं या खूप इम्पॅक्ट करतात. त्यापेक्षा तुम्ही एक पुस्तक वाचा. आता नरेंद्र जाधवांचं आहे, आमचा बाप आणि आम्ही, कधी तर वाचा ते पुस्तक, आयुष्यभर लक्षात राहील असं पुस्तक आहे ते. चांगल्या गोष्टी करायच्या, चांगल्या व्यक्तींशी बोलायचं, म्हणजे ते तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतं, ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासाला कधीच हलक्यात घ्यायचं नाही. आता मला 12वीत कमी मार्क्स पडले होते, आयुष्यभर असं वाटतं की परत एकदा बोर्डाने परीक्षा घ्यावी, मी परत पेपर द्यावा आणि मला 90% पडावे. पण ठीक आहे, त्यावेळेस कमी पडले म्हणून मी ठरवलं होतं की कधीच मला मार्क्स कमी पडणार. त्यामुळे अभ्यासाला कधीच डावलायचं नाही, अभ्यास हा नेहमीच करायचा. जर तुम्हाला अभ्यासात मधूनच करिअर करायचं आहे तर त्याला पर्याय नाही, ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता अजून एक सांगते की मी ज्ञानेश्वरी 3 वेळा वाचली आहे, ठीक आहे. तर एकदा गावात पारायण बसलेलं, त्यावेळेस मी 10वीत असताना, तुमच्या 10वीच्या उन्हाळ्या सुट्टीत काय कामं असतात, मग तेव्हा ज्ञानेश्वरी वाचायला बसलेले. तर ते बोटं फिरवतात ना फक्त असं, ते एक माणूस म्हणत असतो आणि सगळी बोटं फिरवतात. मग ठीक आहे, त्यावेळेस बसले. दुसऱ्या वेळेस ठरवलं की आपण मंदिरात न जायचं, आपलं आपण वाचायचं, ठीक आहे. मग मी घरात मी वाचली, तरीही काही त्यातून मिळालं नाही. तिसऱ्या वेळेस मी कशी वाचली, संस्कृतमध्ये ओव्या असतात ना, ते मराठी अवघड मराठी असे, ते नाही तर त्याच्या खाली जो सावरांश असतो ना मराठीत, शुद्ध मराठीत, की त्याचा अर्थ दिलेला असतो, तो वाचला मी तिसऱ्या वेळेस. आणि कधी तर वेळ मिळाला तर खरंच ज्ञानेश्वरी वाचा. त्यात जो अर्थ आहे ना, आयुष्याला वळण देतो. आता त्यात एक अर्थ आहे की तुम्हाला जर एखादं ध्येय प्राप्त करायचं तर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींवरती कंट्रोल करताय. झोपेवरती, झोप 7 तासाची बस, दुपारी नको, संध्याकाळी नको. जेवण, मला हेच खाऊ वाटते, मला तेच खाऊ वाटते, ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. म्हणजे आता तुम्हाला नाही कळणार, पण जर आमच्यासारखी MPSCचा अभ्यास केला तर मध्येच घरचं जेवण आठवतं. ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. दुसऱ्यांचं मागं बोलणं, काहीच गरज नाही आहे, काहीच काढायची गरज नाही आहे. आणि तिसरं, स्वतःच्या ध्येयाला पक्क राहणं. कृष्ण जेव्हा अर्जुनाला उपदेश देत असतात त्यावेळी दिलेल्या ह्या ओळी आहेत, आणि ज्ञानेश्वरीमध्ये पूर्ण मी ह्या ओळी आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारख्या मी घेतल्यात. त्यामुळे चांगल्या गोष्टी वाचा, चांगल्या गोष्टी शिका,
वाईट व्यक्तींशी आणि वाईट गोष्टींशी दूरच राहावा. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही एका स्टेजला जाईल, नोकरीला लागेल आणि ज्यावेळेस तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल की युअर पेमेंट इज डिपॉझिटेड ऑन युअर अकाउंट, त्याच्यापेक्षा वेगळा आनंदाचा क्षणच नसतो. आणि आम्हाला एकदा सरांनी सांगितलं की पेमेंट सगळ्यांनाच मिळतो, पैसे सगळेच कमवतात, पण जेव्हा जीभ टाळायला चिकटते, बघा आता कुठल्या आकड्याला चिटकते, तो आकडा पेमेंटचा मिळाला की आयुष्यभर समाधानी राहायचं. ठीक आहे. पैसे सगळ्यांनाच मिळतात, पैसे कोणही कमवतं, पण पैसे कसे कमवावे ह्याची पण भान राखलं पाहिजे. 2 मार्गाने पण पैसे मिळतात, कोणीही पैसे, पण दुसऱ्यांच्या आयुष्याला घडवत स्वतः पैसे. आता मला समाजसेवा करायची होती म्हणून मी MPSCत आली आहे. समाजसेवा करायचं एक उदाहरण देते. 10वीत का 9वीत असताना बसमधून चाललो होतो शाळेतून, आणि एक कंडक्टर मागे गेला होता आणि एक आजी पुढे ओरडत होत्या आणि रेणावीचा घाट होता सुरू, आणि त्या आजी ओरडत होत्या. मला वाटलं बस थांबवायचे. समाजसेवाचं खूप आतून क्रेज होती ना, आणि मी घंटी ओढली. मला वाटलं आजीनं उतरायचं आहे. तर कंडक्टर म्हणला कुणी बेल वाजवली? मी हात वर केला, मी वाजवली. म्हणजे मला चांगलं वाटलं आता आजी माझं कौतुक करतील. तर आजी म्हणला का वाजवली? तर म्हणलं आजीनं उतरायचं आहे. तर आजीनं म्हटलं आजी तुम्हाला उतरायचं? म्हटलं कोण म्हणलं आज मला सुट्टे पैसे घ्यायचे त्यांच्याकडून. मग त्यावेळेस कळलं की आपल्याला समाजसेवा करायची आहे, पण कुठल्या पद्धतीने करायची हे पण कळतं. त्यावेळेस ठरवलं की असल्या फंदात आपण पडायचं नाही. आपला अभ्यास आणि MPSCतून समाजसेवा करण्यासारखं दुसरं क्षेत्रच नाही आहे. समाजसेवा करायची होती, पण त्याचा पेमेंट पण मला स्वतःला पाहिजे होता. त्यामुळे मी MPSCचं करिअर निवडले. त्यामुळं तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठल्या गोष्टींना कसं वळण द्यायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला काही विचारायचे असतील प्रश्न तर विचारा. हां केली आहे. म्हणजे काय झालं होतं, मी क्लास केला आहे युनिकचा, पण मी साताऱ्यात क्लास केला आहे, पुण्याचा काही केलेलं नाही आहे. आता क्लास करावा का नको करावा, तर आता मला तो क्लास केल्यानंतर वाटला की मी क्लास केला नसता तरीही चाललं असतं. शिक्षक जे शिकवतात ती पुस्तकात तेच दिलेलं असते, फक्त एवढंच की जरा शॉर्टकट कळतात कुठल्या पद्धतीनं अभ्यास करायला पाहिजे हे. त्यामुळे क्लास करा किंवा न करा. जर तुम्ही खूप ब्रिलियंट असाल तर अजिबात क्लास करू नका. जर एक सर्वसाधारण तुम्ही विद्यार्थी असाल तर क्लास करावा अशी माझी अपेक्षा. बाकी विचारा. एक 3 टाईपचे विद्यार्थी असतात. एक पुढच्या बाकावरती बसतात, एक मागच्या बाकावरती बसतात, एक मधल्या बाकावरती बसतात. सक्सेसचा रेशो हा पुढच्या बाकावरचा आणि मागच्या बाकावरचा जास्त असतो. मधल्या बाकावरचे सर्वसाधारणच राहतात काय. त्यामुळे प्रश्न विचार. मी UPSCच केली होती स्टार्टिंगला. आता ती आयुष्यभर खंत राहील की UPSC का केली नाही. UPSCचा डिसिजन घेतला होता. MSc कॉन्व्हेंटमधून शिकले होते, त्यामुळे इंग्लिश चांगलं होतं. UPSCच करायचं होतं. UPSC करायला गेले आणि पुस्तकं घ्यायला गेले. म्हणजे आत्मविश्वास कुठं कमी नडला तर इथं नडला की बुक्स घ्यायला गेले सांगलीमध्ये, आणि तिथं बुक्स घेतल्यानंतर त्या बुक्स ज्या सेलर होत्या त्या म्हटलं की माझ्याकडे पण UPSCची मुलं येतात पुस्तकं घ्यायला आणि MPSCची पण येतात, पण MPSCची जी मुलं आहेत त्यांना जास्तीत जास्त रिझल्ट येतो, त्यामुळे तू UPSC करू नको, आधी MPSC कर आणि मग UPSC कर. खरं आता वाटतं की नाही UPSCच करायला पाहिजे होती, पण बघू अजून काय आपली संधी थांबलेली नाही आहे. आपल्या अजून मनगटात ताकद आहे, तोपर्यंत लढत राहायचं. एवढं शिकली आहे मी. MPSCचा एक टप्पा गाठल्यानंतर परत UPSC करू. पण जर तुम्हाला UPSC करायची असेल तर आधी UPSC करा, MPSC करायची असेल तर MPSC करा. 3 अटेम्प्ट दिलेत मी, पण ते क्लास 1चे दिलेत. एक्साईजचा हा अटेम्प्ट पहिलाच आहे आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये रिझल्ट आहे. बाकी विचारायला लाजू नका. आणि MPSC करताना लगेच रिझल्ट येईल आणि मला लगेच पोस्ट भेटेल असं काही होत नाही. जास्तीत जास्त PSIचा रिझल्ट खूप फास्ट येतो. PSIचा अभ्यासक्रम खूप कमी असतो आणि जर तुमच्यात क्रेज असेल PSIची तर बिनधास्त करा, तुमचा रिझल्ट बसणारच, कारण अभ्यासक्रम खूप कमी असतो. पण जर तुम्हाला क्लास 1साठी वगैरे प्रिपेअर करायचं असेल तर 3 वर्षाची किंवा 2 वर्षाची तयारी ठेवा, कारण तो रिझल्ट खूप लेट येतो. मुलं खूप 5-5 लाख मुलं फॉर्म भरतात, त्यामधून आपल्याला सिलेक्ट व्हायचं असते. ठीक आहे. आणि परत एकदा ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे आणि हसबे साहेबांचे धन्यवाद की मला इथं उभं राहून बोलायची संधी दिली आणि तुम्हाला मार्गदर्शन मला करता आले. धन्यवाद. HM घाटमाता नऊ.